आता इथे पण मी मॅप यूज करतोय. आधीच्या पण प्रोग्राममध्ये मी मॅप यूज केलं होतं. पण नक्की मॅप फंक्शन यूज कसं होतं? मॅप फंक्शनला पॅरामीटर्स काय असतात? हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात मॅप इन डिटेल. आता तुमच्या समोर एक सिंपल प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मी मॅप फंक्शन यूज केलंय आणि या मॅप फंक्शनला मी पास केलंय एक लॅम्बडा फंक्शन आणि हा माझा एक डेटा सेट पास केलाय. मॅप फंक्शन काय करतं, या डेटा सेट मधल्या प्रत्येक व्हॅल्यूला 100 टाइम्स अँप्लिफाय करतं आणि मला एक अँप्लिफाय डेटाची एक स्ट्रिंग मिळते. नेक्स्ट प्रोग्राम मध्ये जर मी इथं बघितलं तर याच्यामध्ये मी युजरकडनं 3 व्हॅल्यूज घेतोय, त्यांना स्प्लिट करतोय स्पेसनी आणि प्रत्येक व्हॅल्यू ज्या टाईपची आहे त्याच टाईप मध्ये कन्वर्ट करून मी एबीसी मध्ये व्हॅल्यू सेट केल्या. तर नंतर मी प्रत्येक एक व्हॅल्यू आणि त्याचं टाईप प्रिंट करतोय. आता इथे पण मी मॅप यूज करतोय. आधीच्या पण प्रोग्राममध्ये मी मॅप यूज केलं होतं. पण नक्की मॅप फंक्शन यूज कसं होतं? मॅप फंक्शनला पॅरामीटर्स काय असतात? हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर मॅप समजून घेण्यासाठी आधी मला मॅप या फंक्शनचा सिंटॅक्स माहिती पाहिजे. तर मॅप या फंक्शनचा सिंटॅक्स काय जनरल? तर मॅप हे फंक्शन नेम ऑब्वियस आहे. त्याच्यानंतर मला इथे कॉलबॅक फंक्शनचं नाव पाहिजे. आता हे कॉलबॅक फंक्शन म्हणजेच काय? कॉलबॅक फंक्शन म्हणजेच असं फंक्शन ज्या फंक्शनला इथे पास करत असलेल्या इटरेबल मधली जी इटरेबल आपण यूज करतोय त्या इटरेबल मधल्या प्रत्येक व्हॅल्यू साठी या फंक्शनला कॉल जाणार. मॅप फंक्शन एवढंच आहे. मॅप फंक्शनला मी एक फंक्शन नेम पास करणार आहे, त्याला आपण कॉलबॅक फंक्शन म्हणतोय आणि त्याच्यासोबत एक इटरेबल पास करतो. मॅप फंक्शन आपल्याला जो रिटर्न करतो तो मॅप ऑब्जेक्ट. मॅप फंक्शन आपल्याला रिटर्न करतो मॅप ऑब्जेक्ट. आता जरी हे एवढं समजलं असेल तुम्हाला तर मी याच्यावरूनच या प्रोग्राम वरती येतोय. आता नीट लक्षपूर्वक जर बघितलं तर या कोड मध्ये मी एक फंक्शन डिफाईन केलं. आता फंक्शन डिफाईन कसं करतात, तर डेफ कीवर्ड, फंक्शनचं नेम आणि फंक्शनला पॅरामीटर. तर मी डिफाईन केले गेट क्यूब्स नावाचं फंक्शन, ज्या फंक्शनला एक्स हा पॅरामीटर पास केलाय आणि सिंपल मी या फंक्शन मधून एक्स रेज टू 3 म्हणजे क्यूब मी रिटर्न करतो. मला काय करायचंय, जी लिस्ट आहे त्या लिस्ट मधल्या प्रत्येक व्हॅल्यूचा क्यूब एका वेगळ्या लिस्ट मध्ये ऍड करायचं. तर त्यासाठी मी इथे यूज केले lst_क्यूब्स. आता नीट लक्षपूर्वक बघा, इथे मी मॅप फंक्शन जे यूज केलं या मॅप फंक्शनला मी पहिलं गेट क्यूब्स हे पास केलं. हे गेट क्यूब्स काय आहे, तर गेट क्यूब्स हे माझं फंक्शन आहे. मग या गेट क्यूब्स फंक्शनला एक्स तर पास करायला पाहिजे आपल्याला, पण मी इथं तर एक्स दिलेला नाही. तर मॅप फंक्शन इंटरनली काय करतं, या लिस्ट मधनं, आता लिस्ट काय, लिस्ट हा माझा इटरेबल आहे. मग लिस्ट इटरेबल असेल, टपल असेल, स्ट्रिंग असेल, त्याला आपण इटरेबल म्हणतो. तर लिस्ट मधली पहिली व्हॅल्यू जी काय आहे, पहिली व्हॅल्यू कुठली आहे, 2 आहे, ती फर्स्ट व्हॅल्यू या लिस्ट मधनं या गेट क्यूब फंक्शनला पास होईल आणि त्या व्हॅल्यूचा क्यूब रिटर्न होईल आणि रिटर्न झालेला क्यूब लिस्ट मध्ये कन्वर्ट होऊन या लिस्ट मध्ये ऍड होत राहील 1 बाय 1. तर मॅप फंक्शन प्रत्येक व्हॅल्यू साठी या फंक्शनला कॉल करणार आहे. ती व्हॅल्यू आल्यानंतर तो मॅप ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करेल आणि इथं मी जे काही यूज केलं हे टाईप कास्टिंग आहे, कारण मॅप फंक्शन रिटर्न करतं मॅप ऑब्जेक्ट. पण आपल्याला मॅप ऑब्जेक्ट नकोय, आपल्याला काय हवंय, आपल्याला हवंय लिस्ट. म्हणून आपण इथे कन्वर्ट करतो लिस्ट मध्ये. हा टाईप कास्टिंगचं काम करतोय फक्त. आता जर हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर या गेट क्यूब फंक्शन मध्ये मी नक्की काय करतोय, मी फक्त एक्सचा क्यूब रिटर्न करतोय. मग वेगळं फंक्शन न लिहिता मी याच प्रोग्रामला लॅम्बडा फंक्शन यूज करून करू शकतो का, तर त्याचा आन्सर आहे येस. मग आता हे लॅम्बडा फंक्शन नक्की काय असतात ते आपण याच्यामध्ये समजून घेऊयात. तर इथे सिंपल आपण जे गेट क्यूब्स मध्ये लिहिलं होतं, गेट क्यूब मध्ये आपण कसं लिहिलं होतं, डिफाईन गेट क्यूब्स आणि याला आपण एक्स पास केलं होतं आणि या एक्स मध्ये आपण रिटर्न असं लिहिलं होतं, रिटर्न एक्स इंटू एक्स असं लिहिलं होतं, बरोबर. तर हे जे गेट क्यूब्स फंक्शन आपण लिहिलं होतं त्याऐवजी ते फंक्शन मी मॅप फंक्शनला लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये पास केलंय. आता लॅम्बडा हे काय आहे, जर तुम्हाला अनॉनिमस फंक्शन लिहायचंय, फंक्शन विदाउट नेम जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लॅम्बडा फंक्शन यूज करू शकता. म्हणजे वेगळी परत डेफिनेशन लिहायची गरज नाही. म्हणजे बघा इथे नक्की काय करतो, लॅम्बडा फंक्शनचा सिंटॅक्स काय आहे, लॅम्बडा फंक्शनला मला आधी ते पॅरामीटर्स पास करायचे असतात, जे काही हवे असतील, जेवढे काही पॅरामीटर्स हवे असतील तेवढे. त्याच्यानंतर कोलन देऊन तुम्हाला विदिन अ लाईन एक्सप्रेशन द्यायचं असतं. आता हे एक्सप्रेशन जे तुम्ही देताय हे एक्सप्रेशन मध्ये रिटर्न एक्सप्लिसिटली लिहायची गरज नसते. हेच गेट क्यूब्स फंक्शन मी लॅम्बडा फंक्शनने उभे इथे लिहिले.
म्हणजे फक्त मी हा पार्ट जो वर लिहित होतो त्याच्याऐवजी इथे डायरेक्ट लॅम्बडा फंक्शन लिहिलं तरी चालतं. अशा केसमध्ये लॅम्बडा फंक्शन खूप महत्वाचे असतं. मग आता इथे काय होईल, या एलएसटी मधली एक एक व्हॅल्यू या एक्स ला पास होईल, त्या एक्स चा क्यूब होईल आणि क्यूब मला या एलएसटी क्यूज मध्ये रिटर्न होईल. आउटपुट माझं सेम तेच येणार आहे, काही फरक पडणार नाही. पण या वेनी पण मला क्यूब्सची एक वेगळी लिस्ट बनवता येईल. लॅम्बडा फंक्शनचा सिंटॅक्स आहे. लॅम्बडा इन डिटेल आपण वेगळ्या कुठल्या तरी सेशन मध्ये बघूयात. पण आता समजून घ्या की मॅप फंक्शनला मी विदिन लाईन लॅम्बडा फंक्शन पास केला आणि एलएसटी मधली एक एक व्हॅल्यू येऊन त्याचा क्यूज मला मिळणार आहे. तर याचा आउटपुट जे मला मिळेल ते पण सेम असेल जे गेट क्यूब्स फंक्शन आपल्याला मिळत होतं. मग आता या दोनच वे आहेत का की मी मला मॅप फंक्शननेच क्यूब्स फाइंड आउट करता येतात त्या पर्टिक्युलर लिस्ट मधल्या व्हॅल्यूसाठी? नाही, तुम्ही लिस्ट कॉम्प्रिहेन्शन पण यूज करू शकता. आता लिस्ट कॉम्प्रिहेन्शन इझिएस्ट टेक्निक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, माझ्याकडे तीच लिस्ट आहे. इथे मी काय केलंय, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये फॉर एक्स इन एलएसटी. आता तुम्हाला लिस्ट इटरेट करता येत असेल तर या लिस्ट मधली एक एक व्हॅल्यू या एक्स मध्ये येत जाईल आणि त्या एक्सचा क्यूब मी इथं स्टोअर केलाय. आता जर तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन माहिती नसेल तर लक्षात ठेवा, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला इथे आउटपुट लिहायचं असतं, त्याच्यानंतर स्पेस देऊन तुम्हाला तुमचं जे काही इटरेशन करायचे तर ते इटरेशन तुम्ही फॉर लूपने लिहू शकता. आणि त्यानंतर जर तुम्हाला अजून काही कंडिशन वगैरे द्यायची असेल तर कंडिशन पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. हे आहे कॉम्प्रिहेन्शनचा सिंटॅक्स. इथे मी कंडिशनल पार्ट लिहिला नाही कारण मला तो नको होता, मला प्रत्येक व्हॅल्यूचा क्यूब हवा होता. पण जर मी तुम्हाला असं म्हणालो असतो की मला प्रत्येक व्हॅल्यूचा नकोय, ज्या व्हॅल्यूज इव्हन आहेत त्याच व्हॅल्यूचा क्यूब हवाय, तर मी या पुढे कंडिशन पार्ट मध्ये लिहिलं असतं इफ एक्स मॉड 2 इक्वल इक्वल 0. बस एवढंच लिहायचं. जी व्हॅल्यू माझी इव्हन असेल त्याच व्हॅल्यू साठीचा हा क्यूब मला रिटर्न करून देईल. इटरेशन मध्ये जे आहे जसं आहे तसंच लिहिलं असतं. म्हणजे हे आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन टेक्निक. तर मी जे काम या लिस्ट कॉम्प्रिहेन्शनने करतोय ते विदाउट लिस्ट कॉम्प्रिहेन्शन पण करेन. तेच मी मॅप फंक्शनने करतोय, तेच मी मॅप फंक्शन मध्ये असलेल्या लॅम्बडा फंक्शनने पण करतोय. म्हणजे यावरनं तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे, एकच प्रोग्राम करण्याचे मल्टिपल वेज आहेत, पण कोणत्या सिनारिओ मध्ये कोणता कोड तुम्हाला लिहिता आला पाहिजे हे समजणं पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी या बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. त्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू या सगळ्या सेशन्स मध्ये, या सिरीज मध्ये पायथॉनच्या कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.